आणि यानंतर आपण जाणार आहोत थेट नागपूरला। विधिमंडळ परिसरामध्ये उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत आणि अधिवेशनासाठी त्यांनी हजेरी लावलेली आहे। त्यांच्याबरोबर त्यांच्या पक्षाचे इतर सर्व महत्त्वाचे नेते देखील उपस्थित आहेत आणि अधिवेशनाला आज उद्धव ठाकरे उपस्थिती लावत आहेत। आज दुपारी काही वेळातच ते पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्द्यांना संबोधित करणार आहेत अशी देखील माहिती मिळते आहे। त्यामुळे आज अनेक महत्त्वाच्या व्यक्ती आणि त्यांच्या वक्तव्यांसोबतच उद्धव ठाकरेंकडेही लक्ष असणार आहे। वेदांत नेव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। वेदांत, उद्धव ठाकरे आल्याचं दिसतंय विधिमंडळ परिसरात, काय नेमका आज उद्धव ठाकरेंचा कार्यक्रम असणार आहे? ज्या प्रकारे आपण बघतोय अधिवेशन सोमवारी सुरू झालं आणि आज गुरुवार आहे, म्हणजे चौथ्या दिवशी उद्धव ठाकरे हे विधान परिषदेत सभागृहात जातील, आपली उपस्थिती दर्शवतील आणि सर्व आमदार ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्व आमदार विधान परिषदेचे त्यांनी उद्धव ठाकरेंचं विधान भवनाच्या गेटच्या बाहेर जाऊन स्वागत केलं आणि आता एक बैठक सुद्धा आमदारांची उद्धव ठाकरे घेणार असल्याचं कळतंय। शिवाय विधान परिषदेत आपली उपस्थिती दर्शवत ज्या प्रकारे अनेक प्रश्न आहेत, मग विधिमंडळातले काही प्रश्न आहेत, त्याशिवाय काल ज्या प्रकारे आपण बघितलं संसदेत अमित शहांनी त्यांच्याबद्दल टीका केली, त्याला सुद्धा प्रत्युत्तर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार असल्याचं कळतंय। अमोल, निश्चित धन्यवाद वेदांत या सविस्तर माहितीबद्दल। तर एका आठवड्याचं अधिवेशन आहे, रविवार हा अधिवेशनाचा शेवट एकाच आठवड्याचा असल्यामुळे रविवारी देखील या अधिवेशनाचं कामकाज सुरू असणार आहे आणि अत्यंत कमी कालावधीचे एकाच आठवड्याचे हे अधिवेशन आहे। तर चौथ्या दिवशी उद्धव ठाकरे या अधिवेशनाला उपस्थित झालेले आहेत। ते आता काय बोलतात याकडे लक्ष असेल। दरम्यान सभागृह परिसरामध्ये ते आता निघून गेले। तर हिवाळी अधिवेशनासाठी उद्धव ठाकरेंनी नागपूरमध्ये हजेरी लावलेली आहे आणि सध्या जे वेगवेगळे मुद्दे आहेत, विशेषतः आजच्याच दिवशी जो शेतकऱ्यांना होणाऱ्या मदतीचा मुद्दा समोर आलेला आहे, या पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे काय बोलणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। आदित्य ठाकरे देखील आपल्याला त्यांच्या सोबत दिसत आहेत, वरुण सरदेसाई आहेत आणि इतर सर्व महत्त्वाचे नेते, सर्व आमदार विशेषतः ज्यांनी या विधिमंडळाच्या अधिवेशनाला हजेरी लावलेली आहे, त्या सर्वांनी बाहेर येऊन उद्धव ठाकरेंना रिसीव्ह केलंय, त्यांचं स्वागत केलंय आणि आता विधिमंडळ परिसरामध्ये उद्धव ठाकरे दाखल झालेले आहेत। उद्धव ठाकरे थोड्याच वेळात पक्षाच्या आमदारांची बैठक घेणार आहेत अशी देखील माहिती आता समोर आलेली आहे आणि त्यानंतर ते घेणार असलेल्या पत्रकार परिषदेवर देखील आपलं लक्ष असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।